त्याची वंगावी पावली. सरांनी सर पहिल्यांदा अधिकारी झाले आणि नंतर मग त्यांचे अनुभव सांगायला लागले. काय वेळा काय होता, कोणीतरी वक्ता येतो आणि भल्या भल्या गोष्टी व्यासपीठावर सांगून जातो, ते त्याचे अनुभव नसतात. पण आज सरांनी त्यांचे स्वतःचे अनुभव दिले, जे जीवन ते जगलेले त्याचा अनुभव तुमच्या समोर आणलेला आहे. आणि एक तळमळ आहे या माझ्या मातीतल्या विद्यार्थ्यांना मोठे करण्याची, एक तळमळ आहे या माझ्या मातीतल्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याची, ही तळमळ आहे माझ्या विद्यार्थ्यांना यशस्वी करण्याची. वेळात मराठे दौडले हात. एक वेळा माणूस आपण म्हणतो, एखाद्या कामाचं वेळ लागेल असतं. एपीजे अब्दुल कलाम म्हणताय इग्निटेड माइंड्स, पेटलेली मन. आयुष्यामध्ये पेटलेली मनच काहीतरी निर्माण करू शकतात. हे पेटलेलं मन 6 दिवस 5 दिवस काम केल्यानंतर सुट्टीचे 2 दिवस सुद्धा सर तुमच्यासाठी आलेले आहे. आता कणकवली जाणार आहे, उद्या सावर्ड्यात आहे, पुढच्या शनिवार रविवारी आणखी कुठेतरी आहे. आणि हे सगळं काम निशुल्क आहे, काही न घेता. गाडीचा प्रवास तिकीट सुद्धा त्यांनीच दिलेलं आहे. तर ही ऊर्जा ह्या भूमीसाठी, या मातीसाठी निर्माण झाली. आणि खऱ्या अर्थाने सरांनी जे जे काही तुम्ही सांगितलेलं आहे, तुम्ही लिहून घेतलेलं आहे, त्याप्रमाणे जर वागलात तर निश्चितपणे ते इथे जे आलेले आपले रस्ते कसे आहेत माहिती आहे. खास करग्यांचे मुंबईतून एसटीने जर तुम्ही आलात ना तर 2 दिवस झोपून काढावे लागतात, असा रस्ता आहे. अशा रस्त्यावरून सर इथपर्यंत आले, ते तुमच्यासाठी आलेले आहे. आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही रात्रीचा दिवस केला, दिवसा चंद्र पाहायचा आणि रात्री सूर्य पाहायचा, हे जर पाहिलं ना तर सोन्याचा दिवस तुमच्यापासून दूर नसणार आहे. आजच शपथ घ्या, आजच संकल्प करा आणि येणार जे 25 नवीन वर्ष येत आहे त्या संकल्प असा करा की येणाऱ्या 25 मध्ये मी फार वाचन करणार आहे. सरांनी जे जे मुद्दे सांगितले त्या मुद्द्यांचा मी अभ्यास करणार आहे, मेहनत करणार आहे आणि आई वडिलांचे अश्रू मी पुसणार, त्यांच्या चेहऱ्यावरती मी हास्य आणणार आहे आणि खऱ्या अर्थाने मी माणूस म्हणून जगणार आहे. सगळी माणसं ही जगत असतात, जी प्राणी त्या हातपाय मेंदू आहे त्यांच्या पद्धतीने, त्यांच्याकडे पैसे असतात का, ती जगतात ना, असे माणसंही जगताना आपण पाहतो. पण